नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी जी KYC करायची आहे त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC पैसे पडण्यासाठी करणे आवश्यक झालेले आहे, हे तर आपल्या सर्वांना परिचित आहे। तर 2 दिवसापासून या वेबसाईटवरती खूप एरर येत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे KYC आहे ते होत नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी KYC करताना कोणते एरर येत आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। धन्यवाद। हे बघा, आता मी माझ्या पत्नीचे आधार कार्ड टाकून OTP घेतलेली आहे। आता त्यानंतर पतीच्या आधारची OTP घेण्यासाठी आपल्याला इथं विचारत आहे। तर बघूया, OTP पाठवा केलेला आहे मी। या OTPला खूप म्हणजे अडचण येत आहे। म्हणजे 15-20 हे पाहू शकता, माझ्या मोबाईलवरती OTP आलेली आहे, पण अजून इथं OTP टाकण्याचं ऑप्शन आलेलं नाही। तर बघूया आपण हे ऑप्शन कधी ओपन होतं। तर बघा मित्रांनो, आता माझ्या मोबाईलवरती OTP म्हणजे कम्प्युटर स्क्रीनवरती OTP टाकण्याचं ऑप्शन आलेलं आहे। आता मी माझी OTP येथे एंटर करणार आहे। त्यानंतर आता कोणते ऑप्शन ओपन होतील हे आपण बघूया। हे बघा, OTP टाकल्यानंतर सुद्धा येथे अशा प्रकारचा एरर आलेला आहे। आपण परत एकदा ते आधार नंबर टाकून कॅप्चा एंटर करून परत OTP साठी आपण हे बघा, बघितलात मित्रांनो, इथं अशी एरर येत आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एरर येत आहेत सध्या। त्यामुळे अजूनही जी वेबसाईट आहे अजून पूर्णरित्या चालू झालेली नाही। तर माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की होईल तेवढ्या लवकर ही KYC करून घ्यायची आहे, जेणेकरून आपले जे पुढचे बेनिफिट आहेत आपल्याला मिळतील। तर नवीन माहितीसाठी असेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा